नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? आय होप की सगळे मस्त आणि फाईन आहात. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय द वे तुमचे एक्झाम्स सुरू आहेत आणि त्याच्याशीच निगडीत आजचा आपण व्हिडिओ पाहतोय. सो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सायन्स पार्ट 1चा पेपर पॅटर्न, त्यासोबतच कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणते प्रश्न आले तर ते अटेम्प्ट केले पाहिजेत आणि याच्याबद्दलचे स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये अर्धी आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये अर्धी पाहणार आहोतच. ते व्हिडिओज पण लवकर येतील. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 1A. ॲज यू नो की हा क्वेश्चन MCQजवरती आधारित असतो आणि या क्वेश्चनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे MCQज जे की 5 असतात आणि हे 5 मार्क्ससाठी असतात. सो हे MCQज फक्त आणि फक्त तुमच्या टेक्स्टबुकमधूनच येणार आहेत, बाहेरून कुठूनही MCQज येत नाहीत. अगेन MCQजची प्रॅक्टिस करण्यासाठी मी एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, तो चेकआउट करू शकता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोर दॅन 100 MCQज पाहायला मिळतील. हार्डली 1 तास त्या व्हिडिओमध्ये लागेल तुम्हाला. तुम्ही जर फास्ट फॉरवर्ड केला व्हिडिओ तर तुमचा अजून कमी वेळेमध्ये तो व्हिडिओ पाहून होऊ शकतो, पण त्या ठिकाणी ऑलमोस्ट सगळे MCQज कव्हर केले आहेत जे MCQज येऊ शकतात. सो नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. अगेन तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही जस्ट टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमधले जे काही MCQज आहेत ते बाय हार्ट करू शकता. बाय हार्ट म्हणजे लक्षात ठेवू शकता. किंवा अजूनही तुम्हाला जर काही प्रॅक्टिस हवी असेल तर तुम्ही जे तुम्ही डायजेस्ट किंवा गाईड पाहिलं असेल त्याच्यामध्ये सुरुवातीची जी काही पानं असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो चॅप्टर ॲज अ समरीच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळेल किंवा माइंड मॅपच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळेल. तर ते फक्त लक्षात ठेवलं तरी पण तुम्ही आरामात MCQचं सेक्शन, त्यासोबतच हा सेक्शन, गिव्ह रिझन्स वाला सेक्शन, हे देखील सेक्शन्स तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता जर तुम्ही तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी पण. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पाहिले MCQज येतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स येतात जे की 1 मार्काचे असतात आणि हे जे क्वेश्चन्स असतात हे याच प्रकारांवर आधारित असतात. एकतर ऑड मॅन आउट असेल किंवा कोरिलेशन असेल किंवा तुम्हाला कॉलम्स वगैरे मॅच करायचे असतील किंवा ट्रू ऑर फॉल्स वरती असतील किंवा तुम्हाला फ्लो चार्ट्स वगैरे भरायचे असतील. अगेन याच्यामधले जे क्वेश्चन येतात तर ते कशा पद्धतीचे असतात तर तुम्हाला एकतर 3 ऑड मॅन आउट येतील, 2 कोरिलेटसाठी येतील किंवा 3 ऑड मॅन आउट आले, 1 कोरिलेट आलं, 1 मॅचचं कॉलम आलं वगैरे. अशा पद्धतीने हे सगळे क्वेश्चन्स मिक्स पण येऊ शकतात किंवा यामधले कोणतेही 2 ते 3 प्रकार एकत्र मर्ज करून दिले जाऊ शकतात. हे सगळे 5 मार्क्ससाठी 1 गुणांसाठी वगैरे असणार आहेत. ओके. अगेन याच्यासाठी तुम्ही ते माइंड मॅप्स केले किंवा ती समरी जरी केली चॅप्टरच्या आधीची तरी पण ते पुरेसं आहे. मग तुम्ही डायजेस्ट बघा किंवा मास्टर की किंवा टार्गेट कुठल्याही पब्लिकेशनमध्ये सगळ्यात सुरुवातीला थोडीशी समरी दिलेली असते तर ती इम्पॉर्टंट पॉईंटसाठीची असते, तर ते तुम्ही एक्झामच्या आधी फक्त रेफर करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2A. नवीन प्रश्न नवीन पानावरती. अगेन MCQज कसे लिहायचे किंवा पेपर कसा लिहायचा याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. आय होप की तुम्ही तो पाहिला असेल. नसेल पाहिला तर याच व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहूया. सपोज की हे आहे आपलं मार्जिन. या ठिकाणी आपण लिहितो खाली लिहितो आपण क्वेश्चन नंबर 1. त्याच्यानंतर या ठिकाणी लिहिणार आहोत आपण A. हे लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये कशा फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर दिलेला आहे, म्हणजे रोमन नंबरच्या फॉर्ममध्ये आहे की नॅचरल नंबर्सच्या फॉर्ममध्ये आहे, तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. आणि पुढे तुम्हाला सपोज की आन्सर A असेल आणि आन्सर A काहीतरी सॅटेलाइट वगैरे असेल तर ते तुम्हाला आन्सर A जो काही ऑप्शन असेल तो पण लिहायचा आहे आणि शक्यतो तो ऑप्शन काय आहे हे पण लिहा. हे कंपल्सरी नाही आहे लिहिणं, बट तुम्ही लिहू शकता कारण ह्याला लिहायला काही जास्त वेळ लागत नाही. बट हे लिहिलं तर असं होतं की तुम्हाला त्याचं खरोखर आन्सर माहिती आहे, कारण फक्त ऑप्शन लिहिला तर असं काही वाईट इम्पॅक्ट नाही पडणार आहे. बट बेटर आहे की तुम्ही तो शब्द पण लिहा, जेणेकरून मे बी तुमचं कधी कधी घाई गडबडीमध्ये ऑप्शन ABCD बघण्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. सो शक्यतो ऑप्शन आन्सर जर तुम्ही पुढचं पाहिलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही बरोबर लिहिताय की चुकीचं लिहिताय. सो एक तुमच्यासाठी पण एक सेफ्टी साईड म्हणून पण आहे की तुम्ही एक तर सगळ्यात पहिल्यांदा तो ऑप्शन लिहा आणि मग ऑप्शनमधलं जे काही आन्सर आहे ते लिहा. अगेन तुम्हाला MCQजमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड नाही करायची आहे, कारण खाडाखोड केलेलं उत्तर कन्सिडर नाही केलं जाणार. सो तुम्ही काय करू शकता, तुमच्याच उत्तरपत्रिकेमध्ये जे तुमचं आन्सर असेल, तुम्हाला जर शुअर नसेल तुम्ही किंवा कन्फर्म नसेल वाटत तर तुम्ही ते आन्सर पेन्सिलने जस्ट तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. प्रश्नपत्रिकेवरती काही करायचं नाही, कारण ते कॉपी कन्सिडर मे बी केलं जाऊ शकतं. सो दॅट्स वाय तुम्हाला उत्तरपत्रिकेवरती तुम्ही पेन्सिलने एकदम लाईटली ते आन्सर लिहून ठेवू शकता आणि परत त्याला मात्र पेनाने करायला विसरायचं नाही, कारण पेन्सिलचा आन्सर पण तुमचं चेक नाही केलं जात. ओके. सो दॅट्स वाय नंतर ते पेनाने करू शकता जेव्हा तुम्हाला कन्फर्म वाटेल तेव्हा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपण होतो क्वेश्चन नंबर 2A वरती. तर क्वेश्चन नंबर 2A वरती तुम्हाला सायंटिफिक रिझन्स विचारले जातात. अगेन हे तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहेत. याच्यामध्ये एक क्वेश्चन फिजिक्समधून येतो, एक क्वेश्चन केमिस्ट्रीमधून येतो. सो आय होप की तुम्हाला फिजिक्समध्ये लेसन्स कोणते आहेत आणि केमिस्ट्रीमध्ये लेसन्स कोणते आहेत माहिती असतील. नसतील तर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो आता यासाठी अपलोड करते कारण तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही फक्त फिजिक्स सेक्शन केला किंवा फक्त केमिस्ट्री सेक्शन जरी केला तरीही तुम्हाला पेपरमध्ये खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. सो तुम्ही लास्ट मोमेंटला कुठलाही एक तुमचा जो स्ट्रॉंग विषय असेल तो पण तुम्ही व्यवस्थित केला तरी पण चालू शकतं, कारण फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांनाही ऑलमोस्ट हाफ वेटेज देण्यात आलेला आहे पेपर 1च्या पेपरमध्ये. नेक्स्ट आहे
इथे तुम्हाला एक प्रश्न येतो फिजिक्समधून, एक येतो केमिस्ट्रीमधून. यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त एक्सरसाइजमधले जरी गिव्ह रिझन्स केले तरी पण पुरेसे असतात, कारण मोस्टली गिव्ह रिझन्स हे एक्सरसाइजमधूनच येतात. अगेन एखादा गिव्ह रिझन तुम्हाला लेसन्सच्या मधून विचारला जाऊ शकतो, बट तो एक्स्ट्रामध्ये तुम्ही आरामात टाकू शकता, कारण तुम्हाला कोणतेही दोनच सोडवायचे आहेत. सो एक्स्ट्रा मे बी फिजिक्सचा असेल, मे बी केमिस्ट्रीचा असेल, मोस्टली केमिस्ट्रीचा येतो. सो तुम्ही तो स्किप केला तरी काही हरकत नाही, कारण तुम्हाला कोणतेही दोनच अटेम्प्ट करायचे आहेत. अगेन रिझन्स लिहित असताना तुम्हाला 2 मार्कांसाठी रिझन्स लिहायचे, सो ते 2 ते 4 पॉईंट्समध्ये आले पाहिजेत. शक्यतो पॉईंट वाईज आन्सर्सच लिहायचे आहेत, कारण ते चेक करण्यासाठीही एक्झामिनरला बरं पडतं. आणि त्यासोबतच तुम्ही जर पॉईंट वाईज लिहिताय तर तुम्हाला तिथे क्लिअरिटी येते की तुम्हाला नेमकं केवढा आन्सर लिहायचा आहे. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. तर अशा पद्धतीने ते पेपर प्रेझेंटेशनसाठी पण चांगलं वाटतं. सो दॅट्स वाय तुम्हाला पॉईंट्समध्ये आन्सर लिहायचा आहे आणि आन्सर्स 2 ते 4 पॉईंट्समध्ये लिहायचे आहे, डिपेंड अपॉन की पॉईंट्स छोटे आहेत की मोठे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. इथे तुम्हाला एकूण 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत 6 मार्क्ससाठी. सो इथे तुम्ही कोणतेही 3 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. अगेन याच्यामध्ये 5 क्वेश्चन्सपैकी 3 अटेम्प्ट करायचे असतात. 5 क्वेश्चन्सपैकी 3 अटेम्प्ट करायचे असतात. अगेन तुम्हाला याच्यामध्ये 2 प्रश्न फिजिक्समधून, 2 प्रश्न केमिस्ट्रीमधून आणि एखादा फिजिक्स केमिस्ट्री कशामधूनही येऊ शकतो. हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे 2 मार्क्सचे असतात, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 गुणांचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला लॉज येऊ शकतात. लॉजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे केप्लर्सचे लॉज येऊ शकतात. म्हणजे केप्लर्सचे जे 3 लॉज आहेत तर ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. त्यामधला कुठलाही एखादा लॉ दिला जाऊ शकतो किंवा कुठलेही 2 लॉज तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतात. किंवा आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही पाहिला सेकंड चॅप्टरमध्ये वगैरे तर त्या ठिकाणी पेरियोडिक फंक्शन म्हणजे पेरियोडिक टेबलवरती काही प्रश्न येऊ शकतात. त्याचे डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला विचारले जाऊ शकतात की पेरियोडिकचं लॉ वगैरे काय आहे, मॉडर्न पेरियोडिकचं लॉ काय आहे वगैरे तसं तुम्हाला येऊ शकतं. किंवा थर्ड चॅप्टरमध्ये तुम्हाला एखादी रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकते. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, थोडक्यात डेफिनेशन लिहा किंवा एक्सप्लेन करा. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. अगेन हीट चॅप्टरमध्ये तुम्हाला लॅटन हीट ऑफ फ्युजन काय आहे, लॅटन हीट ऑफ वेपरायझेशन काय आहे, हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये नाही पण शॉर्टमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं 2 मार्क्ससाठी. सो तुम्हाला ते एक्सप्लेन करताना जर काही एक्झाम्पल्स असतील तर ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. नेक्स्ट आहे शॉर्ट नोटमध्ये पण तुम्हाला पॉईंट वाईज शॉर्ट नोट लिहायचे आहेत. फ्लो चार्ट्स वगैरे कंप्लीट करण्यासाठी येऊ शकतात. सो बेसिकली फ्लो चार्ट्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर महत्त्वाचा लेसन आहे तो म्हणजे 7th चॅप्टरमध्ये तुम्हाला काही लेन्सेसवरचे फ्लोचार्ट आले तर येऊ शकतात की पोझिशन कुठे असेल. तुम्हाला सांगितलं असेल की इमॅज XYZ कुठेतरी आहे, फोकसवरती आहे किंवा फोकल प्रिन्सिपल ॲक्सिसवरती फोकस आणि आपला जो ऑप्टिकल सेंटर आहे याच्यामध्ये कुठेतरी इमॅज तयार होते, तर ऑब्जेक्ट कुठे असेल किंवा ऑब्जेक्ट किती आहे तर इमॅज कुठे तयार होईल, असे तुम्हाला चार्ट्स येऊ शकतात भरण्यासाठी वगैरे. सो ते चार्ट्स पण एकदा नक्की करा. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन पण या ठिकाणी येऊ शकतं. सो नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीनचे पण काही प्रश्न येऊ शकतात. डिफरन्स बिटवीन आलं तर तुम्हाला अशा पद्धतीने कॉलम्स तयार करायचे आहेत आणि मगच डिफरन्स लिहायचे. पॅरेग्राफच्या फॉर्ममध्ये आपण डिफरन्स लिहित नाही. डिफरन्स लिहिताना डिपेंड्स अपॉन पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 4 पॉईंट्स मेन्शन करायचे आहेत. अगेन एक्झाम्पल असेल तर तुम्हाला एक्झाम्पल त्या पॉईंट्समध्ये नाही कन्सिडर करायचे. एक्झाम्पल पॉईंट्स लिहून झाल्यानंतर ॲज अ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आपण एक्झाम्पल्स लिहितो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असतील, युजेस किंवा डिसएडव्हान्टेजेस लिहायचे असतील तर ते पण याच्यामध्ये येऊ शकतात. नेक्स्ट आहे ते म्हणजे गिव्ह एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दी कॉन्सेप्ट. तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट किंवा एखादी प्रोसेस मे बी ती मेटलर्जीमधली वगैरे येऊ शकते, तर ती प्रोसेस दिली जाईल आणि तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं असेल. किंवा याच्यामध्ये असं येऊ शकतं की तुम्हाला आयुपॅक नेमिंग करायचं असेल, कुठले तरी 2-3 कंपाऊंड्स दिले जातील कार्बन कंपाऊंडमधले आणि त्याचं तुम्हाला नेमिंग करायचं असेल. असे पण प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे क्वेश्चन नंबर 3. सॉल्व दी फॉलोविंग क्वेश्चन्स. एनी 5 तुम्हाला याच्यामधून सॉल्व करायचे आहेत आणि हे 15 मार्क्सचं आहे, म्हणजे 3 मार्कला 1 क्वेश्चन याच्यामध्ये येणार आहे. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स येतात आणि 3 मार्क्सला 1 क्वेश्चन असं तुम्हाला कोणतेही 5 सॉल्व करायचे आहेत. हे क्वेश्चन्स तुम्हाला 4 येतात फिजिक्समधून आणि 4 येतात केमिस्ट्रीमधून. सो तुम्हाला एनी 5 सोडवायचे. तुम्ही फक्त फिजिक्स किंवा केमिस्ट्री कुठलाही एखादा विषय जरी तुम्ही स्ट्रॉंग केला असेल तुमचा तरी तुम्ही इझिली या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता, कारण तुमचा फिजिक्स स्ट्रॉंग असेल तुम्ही एखादा तरी प्रश्न केमिस्ट्रीमधून आरामात सॉल्व करू शकता. सो दॅट्स वाय 5च प्रश्न सोडवायचे. तुम्ही यासाठी डिसाईड करा की तुम्हाला नक्की कोणते प्रश्न सोडवायचे आहेत, फिजिक्समधले की केमिस्ट्रीमधले. त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी सगळे प्रश्न अटेम्प्ट करू शकता. याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, एक तर डायग्राम्स एक्सप्लेन करा किंवा तुम्हाला रेमेडीज आणि मेजरमेंट्स हे पार्ट 2 मध्ये येतं, शक्यतो पार्ट 1 मध्ये नाही आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला एखादं स्टेटमेंटच्या आधारे एक्सप्लेनेशन लिहायचं असेल किंवा त्याच्या आधारे डायग्राम ड्रॉ करायचे असेल किंवा डायग्राम ओळखून त्याच्यावरती काहीतरी एखादं शॉर्ट नोट वगैरे लिहायचे असेल किंवा चार्ट्स किंवा जे डायग्राम्स आहेत त्याला लेबलिंग करायचं असेल. सो लेबलिंगसाठी बेसिकली इलेक्ट्रिक करंटमधले काही डायग्राम्स वगैरे येऊ शकतात.
किंवा तुम्हाला लेन्सेसचे प्रकार वगैरे ओळखण्यासाठी पण येऊ शकतात, किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप वगैरे असेल तर ते त्याच्यामध्ये ते ड्रॉ करण्यासाठी, त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी वगैरे येऊ शकतं, किंवा स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं जाईल, तुम्हाला ओळखायचं असेल की कुठे कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कुठे कॉन्केव्ह लेन्स आहे वगैरे, हे सगळं अशा पद्धतीचे डायग्राम्स तुम्हाला येऊ शकतात. नेक्स्ट आहे तुम्हाला स्वतःला डायग्राम कंप्लीट करण्यासाठी पण येऊ शकते. लॉज लिहायचे आहेत, याच्यामध्ये पण तुम्हाला केपलरचे 3 लॉज विचारले जाऊ शकतात. थिअरीवरती काही पॉईंट्स असतील ते तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात, किंवा एखादा पॅरेग्राफ दिला जाईल तो कंप्लीट करा असाही प्रश्न याच्यामध्ये येतो. कारण पॅरेग्राफ कंप्लीट करा हा प्रश्न इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण तुम्हाला पॅरेग्राफ लिहून दिला जातो, तुम्हाला त्याचे आन्सर्स पण ब्रॅकेटमध्ये दिले जातात, तुम्हाला जस्ट त्या पॅरेग्राफमध्ये ते आन्सर्स लिहायचे आहेत आणि मग तो पॅरेग्राफ पूर्णच्या पूर्ण आहे असं लिहायचं आहे, आणि जिथे ते आन्सर्स तुम्ही लिहाल त्याला अंडरलाईन करायचं आहे. ओके, सो तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करा, कारण याच्यामध्ये तुम्हाला तो आहे असा पॅरेग्राफ पूर्ण लिहावा लागतो. सो जर तुम्ही खूप लास्ट मोमेंटला हा प्रश्न अटेम्प्ट करत असाल तर मग शक्यतो पॅरेग्राफ तुम्हाला फास्ट लिहावा लागेल, किंवा तेवढा वेळ नसेल तर तुम्हाला हा प्रश्न स्किप देखील करावा लागू शकतो. सो बट हा प्रश्न खूप इझी असतो, कारण तुम्हाला आन्सर्स पण ऑलरेडी मंजुषेमध्ये पाहायला मिळतात आणि प्रश्न पण तिथेच तुम्हाला पाहायला मिळतो. यासाठी तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तुमच्या टेक्स्टबुकमधले काही जे पर्टिक्युलर मेन पॅरेग्राफ्स आहेत तर ते वाचू शकता. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन 5 मार्क्सचे तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न येतात. एक फिजिक्समधला येतो, एक केममधला येतो, आणि तुम्हाला फक्त एकच सॉल्व्ह करायचा असतो. सो याच्यामध्ये अगेन तुम्हाला डायग्राममध्ये रॉंग मार्किंग दिले जातील ते करेक्ट करा, किंवा डायग्राम एक्सप्लेन करा, किंवा ते जे आपले इलेक्ट्रिक कंडक्टर्स आहेत त्याच्यामधले काही पॉईंट्स एक्सप्लेन करा, असेही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. किंवा अगेन याच्यामध्ये पण तुम्हाला पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्याच्यामध्ये आन्सर्स भरा आणि तो पॅरेग्राफ रिराईट करा, असे प्रश्न येतात. किंवा तुम्हाला आन्सर इन डिटेलमध्ये पण एखादा मोठा प्रश्न येऊ शकतो, की एखाद्या ह्याचं फंक्शन एक्सप्लेन करा, त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा, असे काही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती डिटेल अभ्यास करणार आहोत की कोणत्या चॅप्टरमधून कोणते प्रश्न येऊ शकतात. सो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये हे सगळं पाहायला मिळेल. त्यासोबतच एखादी कॉन्सेप्ट वगैरे असेल तर ते एक्सप्लेन करण्यासाठी पण याच्यामध्ये येऊ शकतं. एखादा टेबल इनकम्प्लीट असेल तो कम्प्लीट करा, किंवा चुकीचं असेल बरोबर करून लिहा वगैरे, असे प्रश्न मोस्टली याच्यामध्ये येतात. हे सगळे प्रश्न ॲक्टिव्हिटीवरती असतात, खूप मोठे आन्सर्स याच्यामध्ये लिहायचे नसतात, कारण याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला प्रश्नांची फोड करून विचारली जाते. सो तुम्हाला 5 मार्क्ससाठी 2 ते 3 प्रश्नांची फोड करून येईल, किंवा पॅरेग्राफवरती प्रश्न असतील तर तुम्हाला पॅरेग्राफ लिहून दिला जाईल आणि त्याच्यावरती 5 प्रश्न येतील, किंवा 2 प्रश्न 2 गुणांचे, 1 प्रश्न 1 गुणांचा, असे काही प्रश्न त्याच्यामधून विचारले जातात. शक्यतो तो प्रश्न अटेम्प्ट करणं इझी असतं, कारण पॅरेग्राफ तुम्हाला लिहून दिलाय आणि तुम्हाला फक्त प्रश्न वाचून त्याचं उत्तर शोधून लिहायचं आहे. सो तुम्ही जर तो प्रश्न आला तर नक्की तोच अटेम्प्ट करा, कारण तो इझी असतो. नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम्स ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतात. बेसिकली तुम्हाला अगेन लेन्सेसमधला येऊ शकतं, की तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो फोकस पॉईंटवरती आहे आणि तुम्हाला त्याची इमेज कुठे तयार होईल हे ड्रॉ करून दाखवायचं आहे. तर ड्रॉ करताना तुम्हाला प्रत्येकाला नेमिंग करावं लागेल, की हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे की कॉन्केव्ह लेन्स आहे, अगेन प्रिन्सिपल ॲक्सिस कुठे आहे, फोकस कुठे आहे, ऑप्टिकल सेंटर कुठे आहे, ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय, इमेज कुठे तयार झाली आहे, हे सगळं तुम्हाला नावं देऊन वगैरे सगळं ड्रॉ करावं लागेल. खाली तुम्हाला एक्सप्लेनही करायचं असेल की इमेज कुठे तयार झाली आहे वगैरे वगैरे वगैरे. सो असे पण प्रश्न तुम्हाला एखाद दुसऱ्या याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात, कारण ते खूप चांगले प्रश्न असतात आणि बेसिकली ते पटकन सॉल्व्ह देखील होतात. ओके, सो असे काही प्रश्न याच्यामध्ये येतात. अगेन न्यूमॅरिकल्स कुठे येऊ शकतात, तर बेसिकली न्यूमॅरिकल्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी येऊ शकतात, कारण न्यूमॅरिकल्स फक्त लयतले 2 गुणांच्या वर विचारले जात नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही न्यूमॅरिकल्स स्किपही करू शकता, कारण बरेच जण म्हणतात की न्यूमॅरिकल्स खूप अवघड आहेत किंवा खूप मोठे आहेत. सो तुम्ही स्किप जरी केलं तरी काही फरक पडणार नाहीये, कारण याच्यामध्ये 5 प्रश्न येतात आणि 5मधला एखादाच कुठला तरी न्यूमॅरिकलचा प्रश्न असतो, आणि तो पण मोस्टली रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मधले ते सोपे न्यूमॅरिकल्स येतात, किंवा पॉवरचा वगैरे फॉर्म्युला वापरून तुम्हाला फोकल लेंथ फाइंड आउट करायची असेल, असे काही साधे सोपे न्यूमॅरिकल्स येतात. खूप मोठे हिट्सचे वगैरे मोठे न्यूमॅरिकल्स नाही आहेत. सो टेन्शन अजिबात घेऊ नका. नेक्स्ट तुम्ही जरी ग्रॅव्हिटेशन मधले न्यूमॅरिकल्स मोठे नाही केले तरी पण काहीच फरक पडणार नाहीये. फक्त तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जर तुम्ही शक्यतो असं न्यूमॅरिकल येत नाही, कारण तो रिड्यूस सिलेबस मधला आहे, पण जरी आलाच तरी तुम्हाला ऍटलिस्ट त्याचं जे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वगैरे आहे त्या सगळ्या, तो जो फॉर्म्युला आहे फोर्स वगैरे फाइंड आउट करण्याचा, तो वापरून तुम्हाला जस्ट आन्सर तरी फाइंड आउट करता आलं पाहिजे. की फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 मासेस दिले, त्याच्यामधला डिस्टन्स दिलाय, तर तुम्हाला फॉर्म्युला वापरून ते आन्सर इझिली फाइंड आउट करता येतं. असे काही प्रश्न येऊ शकतात. बट शक्यतो तुम्हाला जर फॉर्म्युला नसतील बाय हार्ट करायचं, तुम्ही ते स्किप केलेलं तरी चांगलं होईल, कारण फॉर्म्युला चुकला तर सगळं आन्सर चुकू शकतं. सो दॅट्स वाय बेसिकली बेटर आहे की तुम्ही जे थिअरी क्वेश्चन्स आहेत ते आधी अटेम्प्ट करा, आणि जर नाईलाच असेल तर मग त्या ज्या न्यूमॅरिकल्स आहेत त्याकडे तुम्ही जाऊ शकता. ओके, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स and see you in the next video. Bye bye.